मी अरुण घोडके. शिवचिंतन. हॉलंडमधील डच व्यापाऱ्यांनी भारताशी आणि पूर्वेकडील देशाशी व्यापार सुरू करून डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शिवाजी महाराजांनी 4,000 स्वारांच्या घोडदळाने आणि 10,000 सैनिकांनी वेंगुर्ले आणि कुडाळमधील त्यांच्या लोकांच्यावरती दहशत बसवली होती. त्यानंतर कराराकरता डच लोक शरण आले. नंतर शिवाजी महाराजांनी डच लोकांशी करार केला. त्यावेळेला डच कंपनीच्या लोकांनी लिहून ठेवले आहे की शिवाजीराजांनी डच लोकांची चांगली बर्दास्त ठेवली, त्यांना मानवंदना दिली. डच लोकांनी मानवंदना स्वीकारली. डच वकिलांनी आपल्या व्यापाराच्या हकीकती, माहिती, अडचणी, तक्रारी, गैरसोयी महाराजांच्या कानावरती घातल्या. महाराजांनी त्याच्यावरती उपाय शोधले आणि डच वकिलाला जाता येता सन्मान दिला. एवढेच नव्हे तर शिवाजीराजांच्या घोडेस्वारांनी त्यांना मानवंदना दिली अशी नोंद डच वकिलांनी त्यांच्या कागदपत्रामध्ये करून ठेवली आहे. आणि काही अटी लादल्या. त्यामध्ये रघुनाथ नारायण हनुमंते हा महाराजांचा वकील होता आणि दुभाषी म्हणून व्यंकटाजी होता. व्यंकटाजींनी काही नोंदी करून ठेवल्या. त्यामुळे डच कंपनीच्या लोकांना परवाने कसे द्यावेत, आयात निर्यातीचा माल कोणता करावा याविषयी त्यामध्ये नोंदी करून ठेवल्या. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.